बघा आपण कालच्या लेक्चरमध्ये लॉगॅरिथमची डेफिनेशन बघितली होती. त्याच्यानंतर लॉगॅरिथमचं एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन कसं करायचं ते बघितलं होतं बघा. इथं हा काय एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. हा काय एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. काय एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट कसं करायचं तर बघा इथं आपण बघितलं होतं नंतर लॉग ऑफ एम ॲट बेस ए इक्वल्स टू एक्स म्हणजे काय बघा इथं लिहितो मी ए रेस टू एक्स इक्वल्स टू जर एम असेल हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं लिहितो लॉग ऑफ एम ॲट बेस ए इक्वल्स टू काय एक्स. एक्स म्हणजे काय असते पॉवर असते. म्हणजे समजा जर ए रेस टू एन असतं तर इथं काय आलं असतं एन आलं असतं. ठीक आहे. हा काय होता एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं टाईप ऑफ लॉगमध्ये नॅचरल लॉग बघितलं. तर नॅचरल लॉगमध्ये बेस काय राहतो ई राहतो आणि ई काय एक कॉन्स्टंट आहे. जसं पाय एक कॉन्स्टंट आहे तसं ई पण काय एक कॉन्स्टंट आहे आणि त्या कॉन्स्टंटची काय समथिंग व्हॅल्यू आहे. काय समथिंग व्हॅल्यू 2.71828 असं काहीतरी समथिंग व्हॅल्यू. ठीक आहे. तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये जर टाकलं ई प्रेस केलं आणि जर तुम्ही व्हॅल्यू बघितली तर त्याची 2.7182 ई काय एक कॉन्स्टंट आहे. जसं पाय बघा 3.14 येतं तो पण काय एक कॉन्स्टंट आहे. तसंच जर बेसला ई जर असेल तर तो कोणता लॉग झाला नॅचरल लॉग आणि त्याला आपण काय करतो एल एननी पण लिहितो बघा इथं एल एन एक्स. ठीक आहे. म्हणजे तुमच्या आत डिप्लोमाच्या तर बुकमध्ये नसेल बट ज्यावेळेस तुम्ही डिग्रीला वगैरे जाशाल तर तिथं काही ॲनालिसिसमध्ये एल एन एक्स लिहिलं जातं. तर एल एन एक्स म्हणजे काय लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई. त्याच्यानंतर दुसरा लॉग बघितला तो कॉमन लॉग. तर कॉमन लॉगमध्ये बेस काय दिलेला राहतो 10 असतो. काय असतो 10 आणि जर जिथं काही नाही का म्हणजे बेसला जर 10 दिले तर तो कॉमन लॉग आहे. जर बेसला काहीच दिलेलं नाही तर तो पण कोणता लॉग आहे कॉमन लॉग आहे. म्हणजे जिथं काही नाही तिथं काय बेस 10 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हा एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म होतो. त्याच्यानंतर आपण बघितलं होता प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय सांगतो लॉग ऑफ एम इंटू एन ॲट बेस ए इक्वल्स टू लॉग ऑफ एम ॲट बेस ए प्लस लॉग ऑफ एन ॲट बेस ए. आणि किंवा याला आपण असं लिहितो जर आपण बेस लिहिलेलं नसेल तिथं काय राहील कॉमन लॉग राहील. म्हणजेच तिथं बेस 10 राहील. मग लॉग ऑफ एम इंटू एन जर असेल तर त्याचं काय येतं लॉग ऑफ एम प्लस एन आणि ॲट इक्वल बेस म्हणजे सगळ्यांचा बेस कसा राहणार आहे सेम राहणार आहे. आणि एम आणि एन कशी पाहिजे पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजे. कशी पाहिजे पॉझिटिव्ह इंटिजर. म्हणजे काय की एम जर निगेटिव्ह असेल आणि एन जर पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळेस हे पॉसिबल आहे का नाही दोन्ही पण काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे. मग बघा आपण खाली एक फॉर्म्युला लिहिला होता आणखीन लॉग ऑफ एम इंटू एन इंटू पी इंटू क्यू इंटू आर इंटू डॅश 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 ॲट बेस ए आणि यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येतं लॉग ऑफ एम ॲट बेस ए प्लस लॉग ऑफ एन ॲट बेस ए प्लस लॉग ऑफ पी ॲट बेस ए डॅश 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 डॅश. म्हणजे काय की सगळे प्लस प्लस होत जाणार इक्वल बेसवरती ॲडिशन होत जाईल त्यांची. ठीक आहे. हा काय होता प्रोडक्ट रूल होता. त्याच्यावरती आपण एक एक्झाम्पल म्हणून बघितलं होतं लॉग ऑफ 9 ॲट बेस 3 प्लस लॉग ऑफ 4 ॲट बेस 3. याला कसं लिहू शकतो आपण लॉग ऑफ 9 इंटू 4 ॲट बेस 3 आणि त्याचं किती आलं तर मग लॉग ऑफ 36 ॲट बेस 3. म्हणजेच काय की लॉग ऑफ 9 ॲट बेस 3 प्लस लॉग ऑफ 4 ॲट बेस 3 इक्वल्स टू काय आलं 36 आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे नेक्स्ट आणखीन एक एक्झाम्पल बघितलं होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघणार आहे प्रोडक्ट रूल झाला आहे आपला. कोशंट रूल बघणार आहे. काय बघणार आहे कोशंट रूल. ठीक आहे. आता प्रोडक्ट रूलवरती एखादं एक्झाम्पल बघायचं का तर ठीक आहे आपण एक एक्झाम्पल बघू बघा. तर एक्झाम्पल लिहा फॉर एक्झाम्पल फर्स्ट काय लिहायचं लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 4. मग याला कसं लिहू शकतो आपण लॉग ऑफ 3 इंटू 4. कशानुसार कोणत्या रूलनुसार तर प्रोडक्ट रूलनुसार. प्रोडक्ट रूल काय आपला तर लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन लॉग ऑफ काय एन इक्वल्स टू काय होतं लॉग ऑफ एम इंटू एन होतं. मग याचा आन्सर किती येणार 3 चौक 12. ठीक आहे. 3 चौक इथं 12 येणार. ठीक आहे. लॉग ऑफ 12 हे काय आलं त्याचं आन्सर आलं. म्हणूनच इथं आपण काय लिहू शकतो लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ
4 इक्वल्स टू लॉग ऑफ 12. हे काय आलं आपलं आन्सर आलं. ठीक आहे, आहे आपण न्यूमरिकल प्रोडक्ट रूलनुसार सॉल्व्ह केला. तर नेक्स्ट आहे क्वोशंट रूल. कोणता रूल आहे? क्वोशंट रूल. ठीक आहे, आता क्वोशंट रूल काय की जसा तो मल्टिप्लिकेशनचा रूल होता तसा हा काय डिवायडेशनचा रूल आहे. ठीक आहे, डिवाइड करायचा रूल आहे. मग त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे लॉग ऑफ m अपॉन n ॲट बेस a इक्वल्स टू लॉग ऑफ m ॲट बेस a मायनस लॉग ऑफ n ॲट बेस a. ठीक आहे, म्हणजे काय होणार की जर m अपॉन n असेल म्हणजे त्यांच्यामध्ये जर डिवाइड करायचे असेल म्हणजे डिव्हिडेशन जर असेल किंवा भागाकार असेल तर त्यावेळेस काय करू शकतो आपण लॉग ऑफ m ॲट बेस a मायनस लॉग ऑफ n ॲट बेस a करू शकतो. म्हणजे काय की इक्वल बेसवर त्यांची सबस्ट्रॅक्शन होऊ शकते. तर मग यालाच आपण इथं एक कंडिशन आहे, इफ m इंटू n सॉरी m अँड n आर पॉझिटिव्ह इंटिजर आर पॉझिटिव्ह नंबर्स लिहा. ठीक आहे, नंबर म्हणजे n आणि m काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे. m इक्वल्स टू 2 3 4 5 6 किंवा 1 म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह नको आहे. काय नको आहे? निगेटिव्ह नको आहे. ठीक आहे, m आणि n दोन्ही पण. ठीक आहे, त्याच्यानंतरनं हा जो क्वोशंट रूल आहे आता हा काय सांगतो बघा, याच्या म्हणजे नाही का याच्यानुसार एक्झाम्पल घेऊ आपण. एक एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल, आता इथं कॉमन बेस दिलेला आहे आणि यालाच लिहित आणि कधी कधी काय आहे की असं पण लिहिलं जातं लॉग ऑफ m अपॉन n इज इक्वल्स टू लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. ठीक आहे, आणि इथं ब्रॅकेट लिहू. हा पण काय एक फॉर्म्युला आहे कशाचा? क्वोशंट रूलचा आहे. तर क्वोशंट रूल काय सांगतो, जर लॉगमध्ये दोन संख्यांची जर डिवाइड असेल तर आपण त्यांना इक्वल बेसवरती एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट करू शकतो. जी डिनॉमिनेटर राहील त्याच्यामधून न्यूमरेटरची संख्या काय करायची? सबस्ट्रॅक्ट करायची. बघा आता आपण एक एक्झाम्पल बघू. तर एक्झाम्पलमध्ये हे आता ठीक आहे, फॉर एक्झाम्पल फर्स्ट घ्या. तर सपोज लॉग ऑफ 5 मायनस लॉग ऑफ 4 जर असेल म्हणजे काय दिलेलं आहे? सबस्ट्रॅक्शन दिलेली आहे. मग याला कसं लिहू शकतो आपण? लॉग ऑफ 5 इंटू 5 डिवाइड बाय 4 लिहू शकतो. काय लिहू शकतो? 5 डिवाइड बाय 4 लॉग ऑफ 5 डिवाइड बाय 4 असं का लिहू शकतो? कारण की आपल्याकडे कुठला रूल आहे? क्वोशंट रूल आहे. क्वोशंट रूल काय सांगतो आपल्याला? क्वोशंट रूल सांगतो की लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n जर असेल तर त्याला काय लिहू शकतो आपण? लॉग ऑफ m डिवाइड बाय n लिहू शकतो. किंवा रिव्हर्समध्ये पण लॉग ऑफ m अपॉन n जर असेल तर त्याला आपण काय लिहू शकतो? लॉग ऑफ m मायनस n लिहू शकतो. मग इथं किती येईल आन्सर? तर आन्सर येईल बघा तेच 5/4. मग आता याला असं सोडून द्या, लॉग ऑफ 5/4. ठीक आहे, आणि इक्वल्स टू काय येईल? लॉग ऑफ 5 मायनस लॉग ऑफ 4. ठीक आहे, लॉग ऑफ 5 मायनस 4. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल आहे बघा चेंज बेस रूल. काय आहे? चेंज बेस रूल. आता काय आहे की आपण प्रत्येक रूलवरती पुढं एक्झाम्पल घेणारच. तर त्याच्यामुळं पण आता 1 बाय 1 सगळे रूल्स बघून घेऊ, नंतर ना आपण पूर्ण एकत्रितपणे न्यूमरिकल सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर मग आता बघा चेंज बेस रूल काय आहे की चेंज बेस रूल सांगतो की सपोज लॉग ऑफ m रेस टू n जर असेल आणि ॲट बेस ए इक्वल्स टू याला कसं लिहू शकतो? n इंटू लॉग ऑफ m ॲट बेस ए. म्हणजे जी पॉवर राहणार आहे म्हणजे ज्याचा आपल्याला लॉग घ्यायचा आहे त्याची जी पॉवर राहणार ती काय होणार आहे? त्या लॉगला मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजेच काय की लॉग ऑफ m रेस टू n इक्वल्स टू n इंटू लॉग ऑफ m.
बघा आता काय आहे की इथं बेस तर सेमच राहणार आहे, फक्त ही जी पॉवर आहे ती लॉगच्या बाहेर येणार आहे. ठीक आहे, मग समजा फॉर एक्झाम्पलमध्ये बघू आपण एक्झाम्पल. ठीक आहे, तर एक्झाम्पल घ्या, लॉग ऑफ 9 ॲट बेस 4. मग याला कसं लिहू शकतो आपण, 2 इंटू लॉग ऑफ 9 ॲट बेस 4. म्हणजे याला आपण काय या अशा फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. हा झाला चेंज बेस रूल. आता बघा चेंज बेस रूल काय की आपल्याला काही ठिकाणी यूज करायचं राहतो. सपोज असं जर दिलं असेल, सेकंड एक्झाम्पल बघू, लॉग ऑफ 16⁻². मग याला कसं लिहू शकतो, 2 इंटू लॉग ऑफ 16. कशानुसार, चेंज बेस रूलनुसार. कशानुसार लिहू शकतो आपण, चेंज बेस रूलनुसार. ठीक आहे, हा कोणता रूल झाला, चेंज बेस रूल. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल आहे बघा, आतापर्यंत आपण किती प्रोडक्ट रूल बघितला, क्वोशंट रूल बघितला. त्याच्यानंतर आता एक मिनिट, हा जो रूल आहे ना पॉवर रूल आहे, एक मिनिट थांबा, हा पॉवर रूल आहे, कारण की पॉवर मल्टिप्लाय करतोय ना आपण इथं. हा काय पॉवर रूल, पॉवर रूल. तर पॉवर रूल काय आहे की पॉवर जी राहणार आहे ती लॉगच्या बाहेर येऊन त्या लॉगला मल्टिप्लाय होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा चेंज बेस रूल. ठीक आहे, एक स्लाइड मी ॲड केलेली नाही, इथं ॲड करून घेतो. इथं हेडलाईन द्या चेंज बेस रूल. सपोज हेडलाईन देऊ आपण रेड पेनने, चेंज बेस रूल. ठीक आहे, मग आता बघा चेंज बेस रूल काय आहे की सपोज लॉग ऑफ यम ॲट बेस ए जर असेल तर याला कसं लिहू शकतो, लॉग ऑफ यम ॲट बेस यन. आता यन काय आहे, एक इंटिजर आहे. ठीक आहे, आपण लॉग ऑफ ए ॲट यन. ठीक आहे, म्हणजे काय आहे की याला आपण असं पण लिहू शकतो. बघा ते थोडंसं याला ॲडजस्ट करतो. म्हणजे लॉग ऑफ यम ॲट बेस ए असेल तर लॉग ऑफ यम ॲट बेस यन अपॉन लॉग ऑफ ए ॲट बेस यन. म्हणजे बघा इथं काय आहे, दोघांचा पण जो बेस आहे तो सेम आहे, आणि इथं हा जो यमचा बेस होता तो आपण काय केला, डिवाइडला घेतला. ठीक आहे, तर हा काय आहे चेंज बेस रूल आहे. त्याच्यानंतर ना बघा, तर पुन्हा याला आपण दुसऱ्या ह्याच्यात लिहू, लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू लॉग ऑफ यम अपॉन लॉग ऑफ ए. ठीक आहे, मग आता इथं बघा काहीच लिहिलं नाही, म्हणजे दोघांचा पण बेस कसा आहे, सेम आहे. एन म्हणजे काय, काही पण व्हॅल्यू घेऊ शकते, पण ती वरती पण तीच घ्यावं लागेल आणि बॉटमला पण तीच घ्यावं लागेल. आता बघा इथं मी काहीच नाही लिहिलं, इथं याचा अर्थ काय, बेस 10 आहे. ठीक आहे, तर हा एक रूल कोणता आहे, चेंज बेस रूल आहे. तर आता चेंज बेस रूल कुठे यूज करायचा बघा, त्याचं आपण एक एक्झाम्पल बघू. तर चेंज बेस रूल जो आहे तर तो बघा आपण असं लिहू शकतो त्याला, फॉर एक्झाम्पलमध्ये लॉग ऑफ 8 ॲट बेस 2. मग याला कसं लिहू शकतो, लॉग ऑफ 8 अपॉन लॉग ऑफ 2. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉमा देऊन लॉग ऑफ 10 ॲट बेस 2. याला कसं लिहू शकतो, लॉग ऑफ 10 ॲट बेस 2. ठीक आहे, म्हणजे काय आहे की चेंज बेस, म्हणजे जो बेसला राहणार आहे त्याला डिवाइडला घ्यायचं लॉगच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, आणि हा लॉग एम तर तसंच राहणार आहे, फक्त दोघांचा जो बेस राहणार आहे तो सारखा राहणार आहे. अदरवाईज बेस जर सारखा नाही घेतला तर ते काय होईल, चेंज होणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा आणखीन एक रूल आहे, तर त्या रूलचं नाव आहे बघा झिरो एक्सपोनंट रूल. ठीक आहे, हेडलाईनला इथं झिरो एक्सपोनंट.
एक्सपोनंट रूल. म्हणजे एक्सपोनंट म्हणजे काय, घात. घात म्हणजे घातांक म्हणजेच पॉवर. ठीक आहे. एक्सपोनंट म्हणजे काय, पॉवर. बघा जसं आपलं याच्यामध्ये होतं, कशामध्ये, की ए रेस टू जर 0 असेल तर व्हॅल्यू काय येते, 1 येते. मग तसंच आहे बघा, लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस. एनी बेस म्हणजेच काय, की ए जर घेतला तर इक्वल्स टू काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. म्हणजेच काय, की सपोज म्हणजे 1चा जर लॉग घेतला कुठल्या पण बेसवरती, फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ 6 ॲट बेस 1 इक्वल्स टू 0च येणार. लॉग ऑफ 1 ॲट बेस 10 तरी पण 0च येणार. ठीक आहे. म्हणजे काय आहे, की 1चा जर लॉग घेतला थोडक्यात, म्हणजे लॉग ऑफ 1 इक्वल्स टू काय येणार, 0 येणार. कारण की इथं किती राहणार आहे, 10 राहणार आहे. ठीक आहे. तर हा काय आहे, 0 एक्सपोनंट रूल आहे. तर याला म्हणजे काय, की ॲक्च्युली हा रूल नाही, बट एक स्ट्रॅटेजी. सपोज की ए रेस टू समजा नाही का, एव्हरीथिंग रेस टू जर 0 घेतलं तर काय येतं, आन्सर 1 येतं. म्हणजे काय, की 1000 रेस टू जरी 0 घेतलं आणि 1 रेस टू जरी 0 घेतलं आणि 100 रेस टू जरी 0 घेतलं तरी पण आन्सर काय येतं, 1 येतं. तसंच लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस, म्हणजे बेस कुठला पण घ्या, म्हणजे काय, की हा बेसच्या ठिकाणी कुठली पण व्हॅल्यू घ्या तरी पण आन्सर काय येणार आहे, 0च येणार. हा एक काय आहे, चेंज बेस 0 एक्सपोनंट रूल आहे. कोणता रूल आहे, 0 एक्सपोनंट रूल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल आहे बघा, रूल ऑफ इक्वेलिटी. आता एक मिनिट, अजून एक रूल आहे. ॲक्च्युली हा रूल नाही, बट ठीक आहे, नेक्स्ट पेजवरती घेऊ आपण. आता बघा, सपोज लॉग ऑफ, बघा इथं लिहा, लेट ए इज रियल नंबर, रियल पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे, पॉझिटिव्ह नंबर असं जर असेल आणि लॉग ऑफ ए ॲट बेस ए जर घेतला आपण तर काय यायला पाहिजे, आन्सर 1 यायला पाहिजे. म्हणजे काय, की इथं बेसला पण ए आहे आणि लॉग पण एचंच घ्यायचं आहे. आन्सर किती येईल, 1 येईल. म्हणजेच काय, की फॉर एक्झाम्पल बघा, याच्या एक्झाम्पलमध्ये लॉग ऑफ 8 ॲट बेस 8 इक्वल्स टू काय येईल, आन्सर 1 येणार. तसंच लॉग ऑफ 100 ॲट बेस 100 किती येणार, इथं 1 येणार. म्हणजेच याचा अर्थ काय बघा, याला जर आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आणलं तर काय येतं, लॉग ऑफ, आता बेसचं इथं लिहिलं, त्याच्यानंतर ना पॉवर कुठे इक्वल्स टूच्या समोर इथं 1 आणि यम कुठे येणार, इक्वल टूच्या समोर येणार. म्हणजे हा काय आहे, रूल नाही. ठीक आहे. म्हणजे काय, की जसं आपण बघा, एव्हरीथिंग रेस टू जर 1 असेल तर आन्सर काय येतं, तोच नंबर येतो. म्हणजेच काय, की ए रेस टू 1 इक्वल्स टू काय येणार, एच येणार. तसंच 100 रेस टू 1 जर घेतलं तर किती येणार, 100च येणार. तसंच सपोज 200 रेस टू 1 जर घेतलं तरी पण आन्सर काय येणार, 200च येणार. तसंच लॉग ऑफ 200 ॲट बेस 200 जर घेतलं तरी पण आन्सर काय येणार, 1च येणार. ठीक आहे. म्हणजे काय आहे, की हा फॉर्म्युला नाही, बट एक फॉर्म्युला म्हणू शकता किंवा तुम्हाला ते समजून पण जाईल. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्ममधून लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये आणलं तर तुम्हाला ते समजून जाईल ते 1 काय येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपण सगळे रूल्स बघितले. काय बघितले, सगळे रूल्स बघितले. आता सगळे रूल्स आपण इथं 1 बाय 1 राईट करू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण रूल बघितला होता, प्रोडक्ट रूल. काय बघितलं होतं, प्रोडक्ट रूल. ठीक आहे. तर प्रोडक्ट रूल काय सांगतो, प्रोडक्ट रूल काय, लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ एन इक्वल्स टू लॉग ऑफ यम इंटू एन. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा होता कोशंट रूल. कोणता रूल होता, कोशंट रूल. कोशंट रूल. ठीक आहे. तर कोशंट रूल काय होता, लॉग ऑफ यम अपॉन एन जर असेल तर त्याचं काय येतं, लॉग ऑफ यम मायनस लॉग ऑफ एन. त्याच्यानंतर तिसरा कोणता रूल होता,
चेंज बेस रूल, चेंज बेस रूल, ठीक आहे. चेंज बेस रूल काय होता, जर लॉग ऑफ यम असन ॲट बेस ए असेल तर आपण त्याला कसं लिहू शकतो, लॉग ऑफ यम अपॉन लॉग ऑफ जो बेस राहणार आहे त्याला लॉग ऑफ ए घेऊ शकतो. आणि इथं काय आहे की इथं बेस 10 राहणार आहे, इथं पण बेस काय राहणार आहे, 10 राहणार आहे. त्याच्यानंतर चौथा रूल होता बघा, पॉवर रूल. कोणता रूल होता, पॉवर रूल, ठीक आहे. पॉवर रूल काय सांगतो आपल्याला की सपोज लॉग ऑफ यम रेस टू एन जर असेल तर एन जी आहे ती पॉवर जी तिकडे बाहेर येणार आहे, लॉग ऑफ यम राहणार आहे, ठीक आहे. म्हणजे काय की सेम बेसवरती आपण ते, म्हणजे इथं काय आहे की बेस एच राहणार आहे, बट जी पॉवर आहे ती लॉगच्या बाहेर येऊन मल्टिप्लाय होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पण आणखीन काय बघितलं, एक झिरो एक्सपोनंट रूल बघितला. झिरो एक्सपोनंट रूल काय होता बघा, झिरो एक्सपोनंट रूल काय होता, पाचवा, झिरो एक्सपोनेंट रूल, ठीक आहे. झिरो एक्सपोनंट रूल काय होता, लॉग ऑफ 1 ॲट बेस ए इक्वल्स टू काय येणार आहे, झिरोच येणार आहे. म्हणजे जर तुम्ही 1चा जर लॉग घेतला कुठल्या पण बेसवरती तर आन्सर काय येतं, झिरोच येतं. त्याच्यानंतर सहावा एक बघितलं होतं, तो ॲक्च्युली रूल नाही की सपोज ए काय एक पॉझिटिव्ह नंबर आहे, एक काय पॉझिटिव्ह नंबर, आणि आपण जसं म्हणतो बघा ए रेस टू 1 जर घेतलं तर आन्सर काय येतं, एच येतं. तसंच लॉग ऑफ ए ॲट बेस ए जर घेतलं तर आन्सर किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघितलं, अजून एक रूल बघायचा राहिला आपला, ठीक आहे. त्याला काय म्हणतात, इक्वेलिटी रूल म्हणते. काय म्हणतात, इक्वेलिटी रूल, ठीक आहे. तर आपण बघा आता इक्वेलिटी रूल बघू. मग हेडलाईन लिहा आता, रूल ऑफ इक्वेलिटी. हेडलाईन लिहा, रूल ऑफ इक्वेलिटी. काय, इक्वेलिटी. मग रूल ऑफ इक्वेलिटी काय आहे, तर बघा रूल ऑफ इक्वेलिटी काय सांगतो, सपोज लॉग ऑफ यम ॲट बेस ए जर असेल इक्वल्स टू लॉग ऑफ एन ॲट बेस ए. बघा इथं दोघांचा पण बेस काय आहे, सेम आहे. मग असं जर असेल तर त्यांचं काय म्हणणं आहे की लॉग ऑफ, आता बघा दोन्ही बाजूला बेस सारखा आहे, मग बेस सारखा असल्यावर हा लॉग लॉग काय होणार, कट होऊन जाणार. हा लॉग आणि हा लॉग काय होणार, कट होणार. का, कारण इथं पण ए आहे आणि इथं पण काय आहे, ए. मग काय राहिलं, यम इक्वल्स टू एन. काय राहिलं, यम इक्वल्स टू एन. म्हणजे हा काय आहे, लॉ ऑफ इक्वेलिटी. म्हणजेच काय बघा, त्याचं पुढं आपण प्रॅक्टिकली एक्झाम्पल बघणार आहे. तर एक्झाम्पल बघा, सपोज लॉग ऑफ एक्स प्लस 2 ॲट बेस ए इक्वल्स टू लॉग ऑफ 4 घ्या, नाही तर 8 घ्या, ठीक आहे. 8 ॲट बेस ए घ्या. मग इथं काय होणार, हा लॉग लॉग काय होणार, लॉग ए कट होऊन जाणार. म्हणजे तिथं एक्स प्लस 2 इक्वल्स टू काय येणार, 8 येणार. आणि म्हणून मग आपण काय करू शकतो, हा एक्स काय इकडं 2 काय इकडं प्लस आहे, मग इकडून मायनस होणार आणि एक्स इक्वल्स टू काय भेटणार आपल्याला, 6 भेटणार. म्हणजे हा काय आहे, लॉ ऑफ इक्वेलिटी. काय आहे, रूल्स ऑफ इक्वेलिटी. याला काय म्हणायचं, रूल्स ऑफ इक्वेलिटी म्हणायचं. म्हणजेच काय की जर दोघांचा बेस सारखा असेल आणि ते जर दोघांचे इक्वल प्रपोर्शनमध्ये असेल तर अशा केसमध्ये काय होणार, लॉग लॉग कट होऊन जाणार जर इक्वल बेसला असेल तर, आणि यम इक्वल्स टू एन भेटणार, ठीक आहे. तर मग बघा आपण हा रूल ऑफ इक्वेलिटी बघितला. एक मिनिट हे काढून घेतो. मग बघा आपण आता त्या शीटमध्ये लिहून घेऊ हा एक रूल. बघा 7 नंबरचा रूल बघितला, रूल ऑफ इक्वेलिटी. रूल ऑफ इक्वेलिटी काय आहे की लॉग ऑफ
m ॲट बेस a इज इक्वल्स टू लॉग ऑफ n ॲट बेस a, आणि म्हणजेच काय राहणार आहे, m इक्वल्स टू n राहणार आहे. का, कारण की हा इथं पण लॉगचा बेस a आणि इथं पण लॉगचा बेस a, मग दोन्ही पण काय होणार, कट होऊन जाणार आणि आपल्याला m इक्वल्स टू n भेटणार. ठीक आहे. तर बघा मग आता आपण फर्स्ट रूल होता प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय आहे, लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इक्वल्स टू लॉग m इंटू n. त्याच्यानंतर क्वोशंट रूल. क्वोशंट रूल काय आहे की लॉग ऑफ m अपॉन n जर असेल तर त्याला काय लिहू शकतो आपण, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. नंतर चेंज बेस रूल आहे बघा, लॉग ऑफ m ॲट बेस a जर असेल तर त्याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ m अपॉन लॉग ऑफ a. त्याच्यानंतर तिसरा रूल आहे, चौथा रूल आहे, लॉग ऑफ m रेस टू n जर असेल तर n इंटू लॉग ऑफ m लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस, म्हणजे कुठला पण बेस घ्या आणि त्या बेसला जर आपण लॉग 1चा जर लॉग घेतला तर आन्सर काय भेटणार, 0 भेटणार. त्याच्यानंतर लॉग ऑफ ए ॲट बेस ए, म्हणजे काय की तुम्ही जर सेम नंबरचा सेम बेसवरती लॉग जर फाइंड आउट करीत असेल तर आन्सर काय येणार आहे, 1 येणार आहे. आणि रूल्स ऑफ इक्वेलिटी काय आहे की लॉग ऑफ m ॲट बेस ए इक्वल्स टू लॉग ऑफ n ॲट बेस ए जर असेल तर m इक्वल्स टू n असणार आहे. हे काय आहे, 7 रूल्स आहे कशाचे, लॉगॅरिथमचे. तर आता ह्या रूल्सवरती आपल्याला मल्टिपल एक्झाम्पल्स बघायचे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय बघितली होती, एक्सपोनेन्शियल फॉर्म टू, मग इथं लिहून घेऊ वाटलं तर 8 नंबरचं, एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म बघितला होता. ठीक आहे. लॉगॅरिथमिक फॉर्म, मग लॉगॅरिथमिक फॉर्म काय होता, तर बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म होता a रेस टू x इक्वल्स टू m. मग यालाच आपण कसं लिहू शकतो, याला बघा आपण कसं लिहू शकतो, लॉगच्या फॉर्ममध्ये लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय, पॉवर काय x. मग आपल्याला हे सगळे फॉर्म्युले, आता फॉर्म्युले म्हणण्यापेक्षा रूल्स काय करायचे, यूज करायचे. ठीक आहे. आता तुमचे न्यूमेरिकल सॉल्व करून हे सगळं पाठ होऊन जाणार, त्याच्यामुळे तुम्ही काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आणि पाठ करायचे असेल तर पाठ पण करू शकता, बट पाठ करायची काही गरज नाही, ऑटोमॅटिक पाठ होणार. ठीक आहे. आणि तुम्ही मात्र लेक्चर करताना मी जे लिहितोय ते तुम्ही लिहायचं आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस समजून सांगतो त्यावेळेस लक्ष पण द्यायचं आहे. तर नेक्स्ट बघा आता आपण रूल्स नाही का, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करू. ठीक आहे. तर 1 बाय 1 आपण आता प्रॉब्लेम्स घेऊ. आता काय आहे की सगळ्यात पहिलं आपल्याला क्वेश्चन आहे सॉल्व करायचं की एक्सपोनेन्शियल फॉर्मला. मग लिहा क्वेश्चन पहिला, क्वेश्चन फर्स्ट काय आहे की कन्वर्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं, काही एक्झाम्पल्स दिलेले त्यांना एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये दिलेले त्यांना लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. मग आता बघा फर्स्ट दिलेलं आहे आपल्याला 6 रेस टू 0 इक्वल्स टू 1 दिलेले. मग बघा हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो, तर बघा लिहा a रेस टू x इज इक्वल्स टू, आता बघा सोल्युशन लिहिताना कधी पण पहिले गिवन लिहायचं. ठीक आहे. गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे. लिहा 6 रेस टू 0 इक्वल्स टू 1. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे a रेस टू x इक्वल्स टू m. मग यालाच जर आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण कसं लिहितो, लॉग ऑफ इक्वल्स टूच्या पुढं काय m आहे, लॉग ऑफ m ॲट बेस a, कारण की इथं बेस काय आहे a. ठीक आहे. आणि पॉवर इक्वल्स टूच्या पुढे येते x. मग इथं खाली लिहा वाटलं तर दिस इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि हा कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म.
बघा आता आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे, ठीक आहे. मग लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये एच्या जागेवरती बघा, आता इथं एच्या जागेवरती काय दिलेलं आहे, 6 दिलेलं आहे. म्हणून बघा आपण काय करणार आता, याला याच्यासोबत कम्पेअर करणार. मग ए इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 6 दिलेलं आहे. त्याच्यानंतर ना एक्स इक्वल्स टू काय, समजा एमच्या जागेवरती काय दिलेलं आहे, 1. एम इक्वल्स टू 1. त्याच्यानंतर ना एक्स इक्वल्स टू काय दिलेलं आहे, पॉवरच्या जागेवरती 0 दिलेलं आहे. मग आपण याला आता बघा, आपल्याला ए 6 आहे, एम काय आहे 1 आहे, एक्स काय आहे 0 आहे. मग बघा लॉग ऑफ एम किती आहे 1. आणि नंतर ना ए किती आहे 6 आणि इक्वल्स टू पॉवर किती आहे 0 आहे. बघा मी तुम्हाला म्हणलं होतं लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस काय राहतं, 0 राहतं. हे काय आलं आपलं आन्सर आलं, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या आता, ठीक आहे. 2⁻³ इक्वल्स टू काय 8. म्हणजेच आता 2⁻³ म्हणजे काय, 2 × 2 × 2. मग 2 × 2 × 2 जर केलं बघा, तर 2⁻³ म्हणजे काय, 2 × 2 × 2 आहे. मग बघा 2 × 4 4 × 8, ठीक आहे. म्हणजेच हा 8 आहे. मग आता हा कोणता फॉर्म दिलेला आहे आपल्याला, एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे. कोणता फॉर्म दिलेला आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे कसं, तर a⁻² बघा सगळ्यात पहिले सोल्युशन गिवन ॲज इट इज लिहायचं. गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, 2⁻³ इक्वल्स टू 8 दिलेलं आहे. मग बघा आपल्याकडे काय आहे की a⁻x इज इक्वल्स टू m, आणि हा काय एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. आणि लॉगॅरिथमिक फॉर्म कसा राहतो, लॉग ऑफ बेस काय दिलेला आहे a, आणि इथं इक्वल्स टूच्या पुढे काय दिलेलं आहे m, म्हणजे लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू पॉवर किती आहे x आहे, ठीक आहे. मग बघा हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. आणि नंतर आपल्याला कोणता फॉर्म पाहिजे, लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म काय दिलेला आहे, तर लॉगॅरिथमिक फॉर्म दिले बघा, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू x. त्याच्यानंतर आपण बघा आता याला जर कम्पेअर केलं, मग कम्पेअर केल्यानंतर काय भेटेल आपल्याला याच्या जागेवरती, बघा a इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 2 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, बेसला 2 दिलं आहे. त्याच्यानंतर एमच्या जागेवरती काय दिलेलं आहे 8. काय दिलेलं आहे 8. त्याच्यानंतर एक्स इक्वल्स टू पॉवर किती आहे, तर 3 पॉवर दिलेली. किती दिलेली आहे 3, कारण की इथं एक्सच्या जागेवरती 3 दिलं आहे. मग बघा आपण लॉगॅरिथमिक फॉर्म कसं लिहू शकतो, म्हणून लॉग ऑफ एम किती आहे 8 आहे, बेस किती आहे 2 आहे, आणि इक्वल्स टू पॉवर किती आहे 3 आहे, ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर किती आलं, लॉग ऑफ 8 ॲट बेस 2 इक्वल्स टू 3, ठीक आहे. ही काय आली आपली, याला आपला आन्सर, ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा थर्ड एक्झाम्पल बघा. थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे 4⁻² इक्वल्स टू 1/2, ठीक आहे. मग आपल्याला काय दिलेला आहे, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे. मग सोल्युशन एक्सपोनेन्शियल फॉर्म काय दिलेला आहे, 4⁻² इक्वल्स टू 1/2 दिलेलं आहे, ठीक आहे. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग आपल्याकडे काय राहतं एक्सपोनेन्शियल फॉर्मला, a⁻x इक्वल्स टू काय राहतं, x इक्वल्स टू a⁻x इक्वल्स टू m. आणि याला जर आपण लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहिलं तर लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये काय लिहिलं, लॉग ऑफ काय m ॲट बेस a इक्वल्स टू काय येणार, पॉवर किती आहे x. मग हा कोणता फॉर्म आहे, तर एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि हा कोणता आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. मग आपण याला कसं लिहू शकतो, आता याच्या जागेवरती काय दिलेलं आहे आपल्याला, a इक्वल्स टू 4 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे 4, कारण की बघा याच्या जागेवरती तर 4 दिलं आहे.
त्याच्यानंतर पॉवरच्या जागेवरती काय दिलेलं आहे, म्हणजे पॉवर म्हणजे काय एक्स इक्वल्स टू दिलेलं आहे -1/2 आणि एमच्या जागेवरती काय दिलेलं आहे 1/2 एम इक्वल्स टू 1/2. मग बघा आपण आता लॉगॅरिथमिक फॉर्म लिहू. तर लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये काय येणार, लॉग ऑफ ए किती आहे 4 आहे, किती आहे 4 आहे, ठीक आहे. एमच्या जागेवरती काय आहे 1/2 आहे 1/2 इक्वल्स टू आता पॉवर किती -1/2 आहे, ठीक आहे. म्हणजे हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं, हे काय आलं आपलं फायनल आन्सर, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा आता नेक्स्ट बघू आपण एक एक्झाम्पल. सपोज तुम्हाला दिलेलं आहे 4th एक्झाम्पल. (10⁻³ इक्वल्स टू 1/100). ठीक आहे. तर मग बघा आता याचं कसं येणार सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले काय लिहायचं, गिवन लॉग ऑफ 10⁻³ इक्वल्स टू 1/1000. मग बघा आता आपल्याला इथं एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेलं आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय a⁻x इक्वल्स टू m आहे. मग आता a⁻x इक्वल्स टू m जर असेल तर त्याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय येणार पॉवर किती आहे x आहे, ठीक आहे. आता मी पॉवर का म्हणतो इक्वल्स टूच्या पुढं, कारण की काय की कधी कधी काय होतं एक्सच्या जागेवरती n पण राहू शकतं. तर मग n आपण पॉवर जी आहे ती इक्वल्स टूच्या समोर लिहायची, ठीक आहे. हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म, ठीक आहे. लॉगॅरिथमिक फॉर्म. मग लॉगॅरिथमिक फॉर्म आता एक्सपोनेन्शियल फॉर्म याच्यासोबत कम्पेअर करा. मग याच्या जागेवरती काय दिलेलं आहे, a इक्वल्स टू बेसला किती आहे 10 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एमच्या जागेवरती काय दिलेलं आहे 1/1000 दिलेलं आहे, काय दिलेलं आहे 1/1000. त्याच्यानंतर ते जे एक्स दिलेले आहे म्हणजे पॉवर जी दिलेली ती किती दिलेली आहे -3 दिलेली आहे, किती दिलेली -3. मग आपण जर याचा लॉगॅरिथमिक फॉर्म जर लिहिला तर बघा आता काय आहे की इथं लॉग ऑफ am इज इक्वल्स टू काय आहे एक्स आहे. मग यालाच आपण कसं लिहू शकतो याच्या इक्वल्समध्ये, ठीक आहे. म्हणजे याच्या इक्वल्समध्ये जर बघितलं आपण असं तर लॉग ऑफ m किती इथं 1/1000 आहे, ठीक आहे. आणि बेस किती याचा, बेस किती आहे, बेस दिलेला आहे 10, बेस किती दिलेला आहे 10 आणि इक्वल्स टू पॉवर किती आहे -3, ठीक आहे. म्हणजेच काय आलं आपलं लॉग ऑफ 1/1000 आणि बेस किती इथं 10 इक्वल्स टू काय राहणार आहे -3, ठीक आहे. हे काय आलं आपलं आन्सर आलं. बघा आता आपण काय केलं इथं, म्हणजे आतापर्यंत आपण एक्सपोनेन्शियल फॉर्मला काय केलं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. आता आपण लॉगॅरिथमिक फॉर्मला काय करू एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. मग बघा आता इथं नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला कन्वर्ट इथं कन्वर्ट लॉगॅरिथमिक फॉर्म into एक्सपोनेन्शियल फॉर्म, ठीक आहे. मग आता बघा फर्स्ट एक्झाम्पल दिलेले आपल्याला लॉग ऑफ 8 ॲट बेस 8 इक्वल्स टू 1, ठीक आहे. हे दिलेलं आहे. मग आता बघा सोल्युशन सगळ्यात पहिले गिवन काय दिलेलं आपल्याला लॉग ऑफ 8 ॲट बेस 8 इक्वल्स टू काय 1 आहे, ठीक आहे. मग आता बघा आता आपल्याकडे काय आहे की एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे आणि लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. तर एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो a⁻x इक्वल्स टू m आणि यालाच आपण कसं लिहितो लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय पॉवर किती x. मग हा कोणता फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा कोणता आहे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे लॉगॅरिथमिक फॉर्म.
मग आता बघा एच्या जागेवरती काय दिलेलं आहे आपल्याला, तर एच्या जागेवरती जर बघितलं आपण इथं, तर एच्या जागेवरती दिलेलं आहे 8, ठीक आहे. त्याच्यानंतर ना यमच्या जागेवरती काय दिलेलं आहे, परत 8 दिलेलं आहे, यम इक्वल्स टू 8. त्याच्यानंतर एक्सच्या जागेवरती काय दिलेलं आहे 1, एक्स इक्वल्स टू 1. मग आता काय लिहायचं आहे आपल्याला, एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचं आहे. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो, ए रेस टू एक्स, ए किती आहे 8, 8 रेस टू एक्स, एक्स किती आहे 1. नंतर इक्वल्स टू काय येणार आहे यम, यम किती आहे 8 आहे. मग बघा 8 रेस टू 1 इक्वल्स टू काय येणार आहे 8च येणार, ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सेकंड एक्झाम्पल दिलेले आपल्याला लॉग ऑफ 4 log of 1/16 at base 4 इक्वल्स टू -2, ठीक आहे. मग सोल्युशन आता गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, लॉग ऑफ 1/16 ॲट बेस 4 दिलेलं आहे, इक्वल्स टू काय 2a. मग बघा आता इथं a रेस टू एक्स इक्वल्स टू यम आहे. मग याचं लॉगरिथमिक फॉर्म कसा आहे, लॉग ऑफ यम ॲट बेस a. एक मिनटं, ठीक आहे. आता हा काय लॉगरिथमिक फॉर्म आहे आणि हा कोणता आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म, हा कोणता आहे लॉगरिथमिक फॉर्म, रिथमिक फॉर्म, ठीक आहे. मग आता जर आपण याला याच्यासोबत कम्पेअर केलं तर एच्या जागेवरती काय दिलेलं आहे, ए इक्वल्स टू, बघा एच्या जागेवरती इथं 4 दिलेलं आहे 4. त्याच्यानंतर यम, यम इक्वल्स टू काय दिलेलं आहे 1/16 दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता जी पॉवर आहे ती पॉवर किती दिलेली आहे, इक्वल्स टू काय राहतं एक्स राहतं, ठीक आहे. तर एक्स किती दिलेलं आहे इथं 2 दिलेलं आहे, ठीक आहे. एक्स इक्वल्स टू 2. मग बघा आपलं लॉगरिथमिक फॉर्म कसं येईल, सॉरी एक्सपोनेन्शियल फॉर्म कसं येईल, तर लॉग ऑफ 4/16 इक्वल्समध्ये काय दिलेलं इथं -2 दिलेलं आहे, ठीक आहे. -2 लिहा इथं, इथं पण काय येईल -2. मग याचाच आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा येईल बघा, एक्सपोनेन्शियल फॉर्म येईल बघा आपला, आता ए किती आहे 4 आहे, 4 रेस टू -2 किती येणार इथं -2 इक्वल्स टू काय येतं 1/16 येतं, काय येतं 1/16, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, एक मिनिट, चालू का चालेल ना, आपण नंतर करू, ऑनलाईन चालू, एक सेकंड. हो त्याला नाही बघा आपलं हे एक्झाम्पल झालं. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू, ठीक आहे.
तर नेक्स्ट पेजवरती बघा, थर्ड बघा, सपोज एक्झाम्पल आहे लॉग ऑफ 7, ठीक आहे, बेस दिलेला आहे 7, लॉग ऑफ 3 4 3 इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे. मग सोल्युशन काय येणार, लॉग ऑफ 7 3 4 3 लॉग ऑफ 3 4 3 ॲट बेस 7 इक्वल्स टू 3. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म काय, ए रेस टू एक्स इक्वल्स टू यम. मग याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येतो, लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू एक्स. कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म. मग आपण याच्यासोबत हा जर कम्पेअर केला तर इथं काय दिलेलं आहे आपल्याला, एच्या जागेवरती, बेसच्या जागेवरती काय दिलेलं आहे, 7. त्याच्यानंतर ना यम किती दिलेला आहे, 3 4 3, आणि एक्स किती दिलेला आहे, पॉवर किती आहे, 3 आहे. ठीक आहे. मग आता याचा आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहू, ए रेस टू म्हणजे 7 रेस टू एक्स किती आहे, 3 आहे, इक्वल्स टू किती येणार, 3 4 3. ठीक आहे. बघा हे काय आलं, आपलं आन्सर आलं. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट, आता नेक्स्ट एक एक्झाम्पल लास्ट बघू. ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल दिलेले बघा आपल्याला, लॉग ऑफ 1/3 ॲट बेस 81 किती दिलेला आहे, बेस 81 दिलेला आहे, इक्वल्स टू -1/4. मग बघा आपल्याकडे एक्सपोनेन्शियल सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले गिवन लिहायचं. गिवन काय, की लॉग ऑफ 1/3 ॲट बेस 81 इक्वल्स टू काय दिलेलं, -1/4. ठीक आहे. हे काय गिवन आहे. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो, ए रेस टू एक्स इक्वल्स टू यम. मग यालाच आपण लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं लिहितो, लॉग ऑफ काय, यम ॲट बेस ए इक्वल्स टू काय, पॉवर किती आहे, एक्स. ठीक आहे. मग हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि हा कोणता आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला याच्यासोबत हे कम्पेअर करायचं. तर कम्पेअर केलं तर ए काय दिलेलं आहे, बेस किती आहे, 81. ठीक आहे. त्याच्यानंतर ना यमच्या जागेवरती काय दिलेलं आहे, 1/3 दिलेलं आहे. आणि पॉवर किती आहे, एक्स इक्वल्स टू -1/4 दिलेलं आहे, म्हणजेच इथं. ठीक आहे. मग बघा आता आपण याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कसं लिहिणार, बेस 81 रेस टू पॉवर किती आहे, -1/4 इक्वल्स टू किती यायला पाहिजे, यम किती आहे, 3. ठीक आहे. हा काय आला आपला कोणता फॉर्म आला, एक्सपोनेन्शियल फॉर्म. कोणता फॉर्म आला, एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे. मग आपण बघा आता 4 एक्झाम्पलमध्ये लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल केलं आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन केलं. ठीक आहे. तर बघा आपण आता इथं फॉर्म्युला यूज केला. फॉर्म्युला म्हणजेच एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म कन्वर्ट केलं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघणार आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. ठीक आहे. चला मग नेक्स्ट बघू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. आता काय करायचं, आपल्याला प्रत्येकाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. चांगले क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. आता आपल्या प्रत्येकाची काय करायची, व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. मग सगळ्यात पहिलं बघा, एक नंबरचं दिलेलं आहे लॉग ऑफ 625 625 ॲट बेस 5. मग याच्या इक्वल्समध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग सोल्युशन बघा, आता आपल्याला गिवन काय, लॉग ऑफ 5
ॲट 6 to 5. मग आता आपल्याला याची व्हॅल्यू काढायची, म्हणजे इक्वल्स टू काय येणार, तर मग इक्वल्स टू आपण सध्या काय करू, इथं एक्स कन्सिडर करू. काय करू, एक्स कन्सिडर करू. ठीक आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला काय, एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो, ए रेस टू एक्स. आता एक्स काय पॉवर, ठीक आहे, इक्वल्स टू यम, काय यम. मग याचं एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं होतं, लॉग ऑफ यम. यम किती दिलेलं आहे इथं, यम किती दिलेला आहे, 625 दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच यम ॲट बेस ए इक्वल्स टू एक्स. ठीक आहे, पॉवर एक्सला आहे. मग आता बघा, हा जो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे याच्यासोबत कम्पेअर करा. मग ए इक्वल्स टू किती दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे, म्हणजे बेस किती इथं 5 आहे. यम किती आहे, 625. मग लिहा यम इक्वल्स टू 6 to 5, यम इक्वल्स टू 625. आणि एक्स इक्वल्स टू काय आहे, एक्स कन्सिडर करेल आपण. ठीक आहे, म्हणजे आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. मग आता बघा, लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. मग एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जर कन्वर्ट कराल तर आपण काय येईल, बेस किती आहे 5. मग 5 रेस टू एक्स इक्वल्स टू यम किती आहे 625. मग बघा आता 625 हा काय आहे, हा काय आपल्याला यम आहे. तर मग 625ला आपण असं लिहू शकतो का, बघा 625 इज इक्वल्स टू 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5. म्हणजे बघा 5 5 25, 25 5 125 आणि 125 म्हणजे 125 आणि 125 5 625. ठीक आहे. मग याला 1 2 3 4 4 वेळेस किती आहे 5 आहे. मग 5 to 4 असं लिहू शकतो का आपण, त्याला लिहू शकतो. ठीक आहे. मग बघा 5 to x इक्वल्स टू 5 to किती आलं 4 आलं. मग बघा आपण जर हे कम्पेअर केलं तर x इक्वल्स टू किती भेटेल आपल्याला, किती भेटेल, x इक्वल्स टू 4. किती आलं, x इक्वल्स टू 4 आलं. ठीक आहे. बघा म्हणजे इथं काय केलं आपण, सगळ्यात पहिले एक्सपोनेन्शियल फॉर्म, लॉगॅरिथमिक फॉर्म. मग आपण हा आपल्याला कोणता फॉर्म दिलेला आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे. मग लॉगॅरिथमिक फॉर्म सोबत जर कम्पेअर केलं आपल्याला तर ए इक्वल्स टू काय भेटलं 5. यमच्या जागेवरती काय दिलेलं आहे 625 दिलेलं आहे. आणि पॉवर किती दिलेली आहे एक्स, म्हणजे तो फाइंड आउट करायचा. ठीक आहे. मग 5 रेस टू एक्स आहे आणि इक्वल्स टू काय आलं 625. मग 625 काय आहे 5चं मल्टिपल आहे. मग बघा तर 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 म्हणजे 4 वेळेस जर 5चं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय भेटतं 5 रेस टू 4 आणि तेच इक्वल्स टू 625 भेटतं. म्हणून आपण 625च्या जागेवरती काय लिहिलं 5 रेस टू 4 लिहिलं. आणि आपण हे जर कम्पेअर केलं तर एक्सची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, किती भेटली 4 भेटली. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सेकंड. सेकंड दिलेलं आहे बघा, लॉग ऑफ 81 ॲट बेस 3 इक्वल्स टू फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग बघा आता सोल्युशन, लॉग ऑफ 81 ॲट बेस 3 इक्वल्स टू काय यायचं, एक्स कन्सिडर करायचं. ठीक आहे. मग आता एक्सपोनेन्शियल फॉर्म काय, ए रेस टू एक्स इक्वल्स टू यम आहे. मग याचाच लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येतो, लॉग ऑफ यम ॲट बेस ए किती येतं एच आहे. ठीक आहे. इक्वल्स टू पॉवर किती आहे एक्स आहे. मग बघा आता आपल्याला कोणता फॉर्म दिलेला आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे. तर लॉगॅरिथमिक फॉर्म सोबत जर कम्पेअर केलं, एच्या जागेवरती किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. किती दिलेला आहे 3. ए इक्वल्स टू काय दिलेलं आहे 3 दिलेलं आहे. ठीक आहे. मग ए इक्वल्स टू 3 आहे. त्याच्यानंतर यमच्या जागेवरती किती दिलेलं आहे 81 आणि पॉवर किती दिलेली आहे एक्स इक्वल्स टू, आपण एक्स कन्सिडर करेल आपल्याला ती काय करायची आहे फाइंड आउट करायची. ठीक आहे. मग एक्स इक्वल्स टू एक्स घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहा. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म काय, ए किती आहे 3 आहे. मग 3 रेस टू एक्स किती येतं एक्स आहे. ठीक आहे. इक्वल्स टू यम किती दिलेला आहे 81, किती दिलेलं आहे 81. ठीक आहे. मग आता बघा 81 काय आहे की 3चा मल्टिपल आहे. मग 81 इक्वल्स टू 3 इंटू 3 किती गेलं 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81. ठीक आहे. म्हणजेच 3 रेस टू 4 आहे. किती आहे 3 रेस टू 4. जर आपण 3 रेस टू 4 केलं तर आपल्याला किती भेटतं 81 भेटतं. मग आपण हे असं लिहू शकतो का 3 रेस टू एक्स इज इक्वल्स टू 3 रेस टू 4. ठीक आहे.
मग 3/4 आहे बघा. आता आपल्याला याच्यासोबत जर बघा इथं 3x आहे, 3/4 आहे. मग ते आपल्याला x इक्वल्स टू किती भेटलं, 4 भेटलं. किती भेटलं, 4. ठीक आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, 4 आली. म्हणजेच काय लास्टला असं लिहू शकतो आपण लॉग ऑफ 81 ॲट बेस 3 इज इक्वल्स टू किती, 4. हे काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. तसंच आपण मागच्या ज्यात पण लिहायचं राहिलं तर बघा एक्स इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला, 4 भेटलं. तर मग इथं लिहा लॉग ऑफ 625 ॲट बेस 5 इक्वल्स टू किती आलं, 4 आलं. किती आलं, 4. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये पण लिहायचं बाकी होतं. लॉग ऑफ 81 ॲट बेस 3 इक्वल्स टू किती आलं, 4 आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या बघा, तिसरा प्रॉब्लेम. तुम्हाला ह्याचा प्रॉब्लेम पेपर लिहू शकतो बरं का 2 मार्कासाठी. तर तिसरा प्रॉब्लेम काय आहे, लॉग ऑफ 4 ॲट बेस 16 आपल्याला फाइंड आउट करायची व्हॅल्यू, सोल्युशन. ठीक आहे. मग या लॉग ऑफ 4 ॲट बेस 16 इक्वल्स टू काय घ्यायचं, एक्स घ्यायचं. ठीक आहे. मग आता याला एक्सपोनेन्शियल फॉर्म काय, ए रेस टू एक्स इक्वल्स टू यम. याचाच लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येतो, लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू काय, एक्स. ठीक आहे. मग आता बघा आपण जर इथं कम्पेअर केलं लॉगॅरिथमिक फॉर्म सोबत तर आपल्याला इथं एच्या जागेवरती काय दिलेलं आहे, ए इक्वल्स टू 16 दिलेलं आहे. ठीक आहे. यमच्या जागेवरती काय दिलेलं आहे, 4 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, 4. त्याच्यानंतर एक्सच्या जागेवरती काय आहे, एक्स आहे. तो आपल्याला काय करायचा, फाइंड आउट करायचा. ठीक आहे. मग बघा याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहा. तर 16 रेस टू एक्स इज इक्वल्स टू काय, 4 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता बघा इथं आपल्याला काय आहे की 4 जो दिलेला आहे, मग आपण 4ची पॉवर करू शकतो का, आता नाही करू शकतो. तर मग काय करावं लागेल आपल्याला तिथं बघा, हा जो 4 आहे इकडे बघा तिथं लक्ष द्या, हा जो 16 आहे, हा 16 काय आहे की 4 × 4 जर केलं तर काय भेटतं, 16 भेटतं. म्हणजेच 4 रेस टू किती येणार, 2 येणार. मग या 16ला असं लिहू शकतो का आपण, 4 रेस टू 2 ब्रॅकेट रेस टू एक्स इज इक्वल्स टू किती आहे, 4 आहे. ठीक आहे. असं लिहू शकतो का, लिहू शकतो का, कारण की 16 काय आहे, 4चा स्क्वेअर आहे. मग 4चा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू एक्स, कारण की इथं काय दिलेलं आहे, रेस टू एक्स दिलेलं आहे. मग बघा आपल्याकडे एक घातांकाचा नियम मी तुम्हाला स्टार्टिंगला लिहून दिला होता, की कुठला रूल, की सपोज ए रेस टू यम ब्रॅकेट रेस टू जर एन असेल त्याचं काय होतं, ए रेस टू यम इंटू एन होतं. बरोबर की नाही. मग आपण आता तेच इथं ॲप्लाय करणार. मग बघा इथं 4 रेस टू 2 इंटू एक्स इक्वल्स टू काय आलं, 4 आलं. म्हणजेच 4 रेस टू 2x इक्वल्स टू 4. मग बघा आता इथं काय आहे की इथं काहीच दिलेलं नाही, याचा अर्थ इथं काय राहतो, 1 राहतो. ठीक आहे. मग म्हणून मग आपल्याला 2x इक्वल्स टू काय भेटलं, 1 भेटलं. काय भेटलं, 1. आणि x इक्वल्स टू किती आलं, 1/2. कारण की हा 2 काय इथं मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल. मग म्हणून बघा आता लास्टला काय लिहायचं, लॉग ऑफ 4 ॲट बेस 16 इक्वल्स टू काय आहे, एक्स किती आला आपला, 1/2. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. इथं लिहा वाटलं तर 16 इज इक्वल्स टू 4 रेस टू 2. आपण ते काय केलं इथं पुट केलं. ठीक आहे. आणि नंतर फायनल आन्सर भेटला आपल्याला लॉग ऑफ 4 ॲट बेस 16 इक्वल्स टू 1/2. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, लॉग ऑफ 4th एक्झाम्पल,
ठीक आहे. दिलेलं आहे बघा लॉग ऑफ 3 ॲट लॉग ऑफ 1/9 ॲट बेस 3. मग बघा आता सोल्युशन काढताना कसं काढशाल बघा. सोल्युशन आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे. लॉग ऑफ 1/9 ॲट बेस किती काढायचं सांगितलं, 3 काढायचं सांगितलं. ठीक आहे. मग सोल्युशन तर बघा लक्ष द्या. आता इथं हे आपल्याकडे काय ए रेस टू एक्स इक्वल्स टू काय एम, हा काय एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. याचाच लॉगॅरिथमिक फॉर्म कसा होतो, लॉग ऑफ एम ॲट बेस ए इक्वल्स टू किती आहे एक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता बघा आपण या लॉगॅरिथमिक फॉर्मला याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर ए इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला, 3 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 3. एमच्या जागेवरती काय दिलेलं आहे 1/9 दिलेलं आहे. ठीक आहे. आणि एक्सच्या जागेवरती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग एक्स इक्वल्स टू आपण एक्सच घ्या. मग याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहा बरं. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे, ए रेस टू एक्स इक्वल्स टू काय लिहायचं, ए किती आहे 3 आहे. 3 रेस टू किती येणार 3 रेस टू पॉवर किती आहे एक्स, पॉवर आपल्याला फाइंड आउट करायची. मग इक्वल्स टू एम किती दिलेलं आहे 1/9 दिलेलं आहे. मग बघा ठीक आहे. मग 3 रेस टू एक्स इक्वल्स टू 1/9. मग बघा 3 रेस टू एक्स इक्वल्स टू आता जो 9 आहे 9 काय राहतो 9 इक्वल्स टू 3 × 3 लिहू शकतो आपण त्याला. 3 × 3 3 × 3 म्हणजेच काय 3चा स्क्वेअर. मग इथे लिहू शकतो आपण 1/3 स्क्वेअर. ठीक आहे. मग बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, तर फॉर्म्युला आहे बघा तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं की सपोज ए रेस टू एम असेल तर त्याला कसं लिहू शकतो आपण 1/a रेस टू -m लिहू शकतो. किंवा यालाच आपण कसं लिहू शकतो ए रेस टू एम लिहू शकतो. म्हणजेच काय बघा आता आपल्याला इथं काय आहे की 1/a रेस टू एम दिलेलं आहे. मग हेच जर एम वर नेलं तर काय होणार ए रेस टू -m होणार. म्हणजे याचा रिव्हर्स आहे. ठीक आहे. आधी इथं -m दिला होता तो टॉपला प्लस होता. मग इथं खाली प्लस दिलेला आहे तो वरती काय होईल तो मायनस होईल. ठीक आहे. याच्यानुसार आपण आता इथं आपण चेंज करणार. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे तुम्हाला घातांकाच्या नियमामध्ये लिहून दिला होता. मग बघा लक्ष द्या इथं 3 रेस टू एक्स इक्वल्स टू आता हा इथं प्लस आहे वरती गेल्यावर काय होईल मायनस होईल 3 रेस टू -2. म्हणून आपल्याला एक्स इक्वल्स टू किती भेटलं, एक्स इक्वल्स टू -2. एक्स इक्वल्स टू -2. ठीक आहे. मग -2 भेटलं तर मग लिहा फायनल आन्सर लॉग ऑफ 1/9 ॲट बेस 3 इक्वल्स टू -2. इथे आलं -2 आलं. ठीक आहे. आणि याला सेव्ह करू. ठीक आहे. तर बघा आपण 4 एक्झाम्पल बघितले. अजून एक एक्झाम्पल बघू. ठीक आहे. 5 नंबरचं लॉग ऑफ 64 ॲट बेस 16 याची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. लिहा मग सोल्युशन कसं लिहायचं पहिले सगळ्यात गिवन लॉग ऑफ 64 ॲट बेस 16 इक्वल्स टू काय करायचं एक्स कन्सिडर करायचं. मग आपल्याकडे लॉगॅरिथमिक फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा आहे ए रेस टू एक्स इक्वल्स टू एम आहे. मग याचाच लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येतो लॉग ऑफ एम ॲट बेस ए इक्वल्स टू काय पॉवर किती आहे एक्स. मग आपण इथं लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे तर मग ए इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 16 दिलेलं आहे. एम इक्वल्स टू किती आहे 64 आहे. ठीक आहे. आणि एक्सच्या जागेवरती काय दिलेलं आहे एक्स. आपण जो कन्सिडर करेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा. मग बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म 16 रेस टू एक्स इक्वल्स टू किती 64 आहे. मग बघा आता इथं 64 काय आहे की 16 चोक 64 होतं. ठीक आहे. काय होतं 16 चोक 64. मग बघा आता आपण इथं जो 16 आहे बघा वेगळ्या पेनने लिहितो. 16 काय आहे की 4 × 4 आहे म्हणजेच काय 4चा वर्ग आहे. ठीक आहे. आणि 64 4 × 4 × 4 आहे म्हणजे बघा 4 चोक 16 आणि 16 चोक 64.
म्हणजेच 4 किती आहे 3 आहे. मग आपण तिथं 4च्या जागेवरती 16च्या जागेवरती 4 आणि 64च्या जागेवरती 4 लिहू शकतो का? लिहू शकतो. ठीक आहे. बघा 4 ब्रॅकेट x आणि इथं काय लिहिणार 4 बघा आता इकडं काय होणार तर 4 इक्वल्स टू 4 किती आलं 3 आलं. ठीक आहे. मग बघा इथं जर कम्पेअर केलं आपण तर 2x इज इक्वल्स टू आपल्याला किती भेटेल 3 भेटेल आणि x इक्वल्स टू किती भेटेल 3/2 भेटेल. मग बघा आपला आन्सर काय येणार आहे 3/2. मग लिहायचं नंतर ना परत log of 64 at base 16 is equals to 3/2. किती आलं 3/2 आन्सर आलं. ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर. तर बघा आधी आपण काय केलं तर लॉगचे सगळे रूल्स बघितले. तर लॉगचे रूल्स किती आहे 8 मिनिमम 8 रूल्स आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघितलं होतं प्रोडक्ट रूलमध्ये काय होतं m इंटू n जर असेल म्हणजे लॉग ऑफ m इंटू n असेल तर लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n लिहू शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठे गेले रूल्स हे बघा. ठीक आहे. नंतर ना क्वेश्चन रूल काय लॉग ऑफ m अपॉन n असेल तर लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. नंतर ना बघितलं होता चेंज ऑफ बेसमध्ये आपण लॉग ऑफ m ॲट बेस a जर असेल तर लॉग ऑफ m अपॉन लॉग ऑफ जो बेस दिलेला आहे तो लिहू शकतो a. ठीक आहे. पॉवर रूल काय आहे लॉग ऑफ m रेस टू n असेल तर n लॉगला मल्टिप्लाय होणार n इंटू लॉग ऑफ m. त्याच्यानंतर ना 0 एक्सपोनंट लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस म्हणजेच a इक्वल्स टू काय येणार आहे 0च येणार आहे. जर a जर पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर a रेस टू 1 इक्वल्स टू काय येतं a येतं. तसंच लॉग ऑफ a ॲट बेस a जर घेतलं तर आन्सर 1च येणार. ठीक आहे. नंतर न रूल ऑफ इक्वेलिटी बघितलं. रूल ऑफ इक्वेलिटी काय लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू लॉग ऑफ n ॲट बेस a म्हणजेच काय की लॉग ऑफ m इक्वल्स टू काय येणार आहे n येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना एक्सपोनेन्शियल फॉर्म काय a रेस टू x इक्वल्स टू m आहे. मग त्याचं काय येतं लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू पॉवर काय x पण राहू शकते n पण राहू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काही न्यूमरिकल सॉल्व केले. तर न्यूमरिकल सॉल्व करताना बघा आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला होता लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं होतं. ठीक आहे. मग आपण काय करायचो एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचो a रेस टू x इक्वल्स टू m आणि लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू x आणि आपण इथं लॉगॅरिथमिक एक्सपोनेन्शियल फॉर्मला कम्पेअर करायचो. मग याच्या जागेवरती 6 दिलेलं राहायचं म्हणजे 6 दिलेला होता. च्या जागेवरती 1 दिलेलं आहे आणि पॉवर 0 दिलेली आहे. मग त्याचं आपण काय केलं लॉगॅरिथमिक फॉर्म लिहिला. ठीक आहे. मग असे आपण 4 एक्झाम्पल बघितले. त्याच्यानंतर ना पुन्हा आपण जो आपल्याला दिलेला आहे लॉगॅरिथमिक फॉर्म त्याला काय केलं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिलं आणि सेम तेच त्याच्यासोबत कम्पेअर केलं a m आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिला. त्याच्यानंतर आपण काही व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. मग आपल्याला तिथं लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला होता आणि आपल्याला त्याचे इक्वल्स टू काय येणार म्हणजे जी पॉवर राहणार ती फाइंड आउट करायची होती. मग आपण सेम परत तेच एक्सपोनेन्शियल फॉर्म लॉगॅरिथमिक फॉर्म मग लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेल्या लॉगॅरिथमिक फॉर्मसोबत कम्पेअर करायचं. नंतर ना बघा 5 रेस टू x आणि दिलेलं होतं 625. आता जो m राहायचा तो ऑलवेज काय की बेसच्या मल्टिपल असायचा. मग तो बेसच्या किती मल्टिपल आहे ते आपण इथं काय केलं फाइंड आउट केलं. मग ती व्हॅल्यू काय राहणार आहे लॉगची व्हॅल्यू राहणार आहे म्हणजेच लॉग ऑफ 625 ॲट बेस 5 इज इक्वल्स टू किती आहे 4 आहे. ठीक आहे. मग असे आपण 5 एक्झाम्पल्स सॉल्व केले. तर बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. तुम्ही काय की सॉल्व करताना माझ्यासोबत सॉल्व करायचं आहे. मी ज्यावेळेस फॉर्म्युला लिहून देईन त्यावेळेस फॉर्म्युला लिहून घ्यायचे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल म्हणजे जे स्क्रीनवरती चालू राहतं त्याची जर नोट्स तुम्हाला पाहिजे असेल PDF फॉर्ममध्ये तर तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून देईन आणि तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. ठीक आहे. बाकीचं आपण आता उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. काही दुसरे न्यूमरिकल आहे ते आपण नंतर सॉल्व करू. ठीक आहे. 1 मिनिट ते सेव्ह होत आहे.